नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांनी प्रदर्शित केलेले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स अँड फोर्ट्स या अंतर्गत असलेले मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने भारतातील 12 किल्ले। हे प्रदर्शन अगदी माझ्या घराच्या जवळ असल्याने म्हटलं चला जाऊन भेट देऊयाच आपण आणि हा छोटासा ब्लॉग पण बनवूया, जेणेकरून तुम्हालाही या गोष्टीची एक इन्फो भेटेल। आणि खरं तर हे 20 ऑक्टोबर पासून 26 ऑक्टोबर पर्यंत आहे आणि आता शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत। अजूनही वेळ गेलेली नाहीये। जर तुम्ही गेला नसाल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच जा आणि तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन जावा, त्यांना दाखवा की आपल्या राजांचे गड किल्ले किती छान आहेत, सुंदर आहेत, भव्य आहेत आणि त्यांचं किती महत्त्व आहे। सो आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि प्रदर्शनाची वेळ ही 7 ते 11 वाजेपर्यंत असते। सो ह्या टाइमामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता। सोबतच तुम्हाला या प्रदर्शनासह तिथे लाईट व साऊंड इफेक्टचा वापर करून गड आला पण सिंह गेला याचे चलचित्र माहितीपट सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळेल। सो ते सुद्धा तुम्ही मिस करू नका, नक्की जाऊन बघा ते पण। आता रेडीचं झालेलं आहे, आता फटाफट तिथे जाऊया आणि मी सुद्धा बघतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो। हा वाला किल्ला थोडा वेगळा आहे, म्हणजे हा तमिळनाडू राज्यातला आहे। बांधकाम वेगळंच आहे पण छान वाटतंय। आता आपण वर जात आहोत। तसा हा ग्राउंड अख्खा मोठा आहे तसा बघायला गेलं तर। इथे जत्रा पण बघते आणि टोटल 12 किल्ले त्यांनी इथे प्रदर्शित केलेले आहेत। आय गेस ते POPचे बनवलेत। कार्यक्रम प्रवेश फॉर्म फक्त एंट्री करून घेतली आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, बाकी काय असं हे नाही। आता इथे शो सुरू होणार आहे, थोड्या वेळाने तुम्हाला तो पूर्ण गोल फिरून दाखवतो प्रॉपर। आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून जाणता राजा युवा प्रतिष्ठान पर्व 2025 तुमच्यासमोर सादर करीत आहे। गड आला पण सिंह गेला या इतिहासावर आधारित किल्ले सिंहगड व त्याचा माहितीपट। जाणता राजा युवा प्रतिष्ठान मागील 12 वर्ष इतिहास जोपासण्यासाठी, इतिहास बनवण्यासाठी आणि इतिहास पोचवण्यासाठी नेहमीच शिवकार्य करत राहिले आणि ते करत असताना मागची 12 वर्ष नवनवीन उपक्रम, नवनवीन संकल्पना व काहीतरी आकर्षण दरवर्षी आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो, त्यात नेहमीच जाणता राजाचा एक वरचा हात असतो। संकल्पना ती म्हणजे महाराष्ट्रातील पहिला विद्युत रोषणाईतला ऐतिहासिक असा हा ध्वनी प्रणालीसह देखावा। हा देखावा आणि ही पद्धत उभ्या महाराष्ट्राने मागच्या वर्षी बघितली आणि सांगायला आनंद होतो की ह्या वर्षी पुणे, कोल्हापूर, सातारा अशा बऱ्याच ठिकाणी ही इतिहास सांगण्याची पद्धत जाणता राजा युवा प्रतिष्ठानामुळे जोपासली गेली आहे आणि तिकडे सुद्धा यावर्षीपासून असे माहितीपट, असे किल्ल्यांचे इतिहास दाखवण्यास सुरुवात झाली आहे। बहुतेक 50% युवा पिढी बसलेली आहे। मी त्यांच्या पालकांचं हार्दिक अभिनंदन करेन, कारण त्यांनी आपल्या युवा पिढीला या ठिकाणी वळवलं आणि हे वळवलं याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला पण कुठेतरी वाटतं की त्यांना हा इतिहास समजला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्य वेचून त्यांचं आयुष्य पणाला लावणारा एक राजा आहे। हे जर तुम्हाला उत्तर भेटलं तर आम्ही कुठेतरी यशस्वी झालो। तुम्ही सुद्धा तुमच्या विभागातील नागरिकांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या उपक्रमाबद्दल नक्कीच सांगा, जेणेकरून अजून युवा पिढी, नागरिक आपल्या ह्या ठिकाणी येतील आणि त्यांच्यापर्यंत हा इतिहास, हा उपक्रम चांगल्यारीत्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू।
मराठा मुलूक अन्यायाच्या आणि पारतंत्र्यांच्या काळोखात बुडाला होता, तेव्हा शिवनेरीच्या भूमीत तळपत्या तेजाचा जन्म झाला. ते तेज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजेच सत्ता संघर्षाच्या वावटळीत एका नवीन स्वराज्याचा उदय पाहणारा होता, जिथे चारही बाजूंनी आदिलशाही, निजामशाही आणि क्रूर मुघल सत्तांनी महाराष्ट्राला वेढले होते. तिथे निष्ठावान साथीदारांना सोबत घेऊन एका मागून एक गड जिंकून घेतले. तोरणा, राजगड, पुरंदर यांसारख्या किल्ल्यांची साखळी तयार केली. पुण्यातील लाल महालात 70,000ची सेना घेऊन मुक्काम ठोकलेला शाहिस्तेखान 3 बोटे गमावून दिल्लीला माघारी परतला. या अपमानाची आग शांत होते न होते तोच मोगलांची श्रीमंत व्यापारपेठ सुरत लुटली गेली आणि मुघल तिजोरी खाली झाली. तितक्यात आऊसाहेब अस्वस्थ वाटताय. राजगडाची हवा काही मानवत नाही आणि डोळ्यासमोरचा कोंडाणा काही जात नाही. तोच विचार आम्हीही करतोय. आम्ही आमच्या काळजाचा तुकडा पेटवून दिलाय. या बुलंद कोंढाण्याला स्वराज्यात आणावे असे आम्हासही वाटतं. आणावे? शंका नको. स्वराज्याचे तुकडे झाले. त्या दिलेर खान आणि राजपूत मिर्जाशी तह केलात. राजकारण या देशी केलं. राजे कशासाठी? वेळेच्या ठाई सुला केली. आऊसाहेब, परंतु लवकरच कोंढाणा स्वराज्यात असेल. जगदंब जगदंब जगदंब. इतक्यात एक धिप्पाट देहबोलीचा, अंग काठीचा, राजांच्या सावलीप्रमाणे लहानपणापासून सोबत असणारा तानाजी, तेही एका चिमुकल्या संग. गोंधळलेल्या नजरेने राजे पुढे सरसावले आणि तानाजीचा मुजरा स्वीकारत सोबत असलेल्या सूर्याजी आणि शेलार मामांची विचारपूस केली. इतक्यात एक औक्षणाचं ताट घेऊन आऊसाहेब सामोरे आल्या. लगीन आहे यंदा पोराचं. आता उमरटला माता जगदंबा प्रत्यक्षात यावी म्हणून आलोय सा आमंत्रण घेऊनच. आलेल्या चिमुकल्या रायबाचं औक्षण झाले. लग्नाची पत्रिका आणि आणलेला फराळ तानाजींनी दिला. परंतु या आनंदातही व्यथित असलेला राजाचा चेहरा आणि राजगडावर मोहिमेची तयारी तानाजींनी ओळखली. कोंढाणा वय अहो असा गेलो मी असा आलो. ते काही नाही राज, म्या जाणार म्या घेणार ह्यो डाव आपला. अहो राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. रात्रीच्या त्या भयान अंधारात डोंगराच्या खाच खळग्यात मनगटाच्या जोरावरती मावळ्यांनी कडा हेरला. दम धरत दोर फेकण्याचा प्रयत्न केला. अशक्य वाटणारा कडा हेरून मावळे वर आले आणि त्यांनी दोर खाली फेकले. मराठ्यांच्या मावळ्यांनी कसलाही आवाज न करता रात्रीच्या त्या किर्र काळोखात अभेद्य कडा चढून झोपलेल्या मुघली हाशमांना कापून काढले. मुघल सल्तनशीशी एकनिष्ठ राजपूत आणि त्याला सामोरा मराठा साम्राज्याचा बुलंद सुभेदार, दोघेही एकमेकांवर कडाडले. उदयभानचा वार घात करीत होता आणि तानाजीचा आघात उदयभानच्या वर्मी लागत होता. आणि इतक्यातच मराठ्यांनी सरशी केली. नियतीने घात केला, वार वर्मी लागला. तानाजी कोसळला. तानाजींना घट्ट मिठीत घेऊन म्हणाले, आऊसाहेब गड आला पण सिंह गेला. आऊसाहेब गड आला पण सिंह गेला. खूप छान होतं. खूप छान असा उपक्रम होता. जाणता गाजा युवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत ही माहिती लोकांसमोर आली, नवीन पिढी समोर आली म्हणेन मी. आणि तुम्ही तुमच्या मुलांना हे दाखवायला नक्कीच घेऊन जावा.
2 दिवस उरलेले आहेत, पण वेळ गेलेली नाही आहे अजूनही. जाऊन बघू शकता. खूप छान आहे. खूप माहिती त्यातून तुम्हाला मिळते, तुमच्या मुलांना सुद्धा मिळेल. ते अजून त्यामध्ये एक्सप्लोर करू शकतील. किल्ल्यांचे प्रदर्शन सुद्धा छान होतं आणि चलचित्र माहितीपट सुद्धा उत्तम होतं. त्यांनी जो किल्ला बनवला आणि त्याच्यावर जी कलाकृती केली आहे आणि त्यातील ते साऊंड इफेक्ट, लाईट इफेक्ट येणे ते बघायला अजून छान वाटतं. एकंदरीत मी म्हणेन की खूप चांगला प्रयत्न केला आहे महाराजांबद्दल, गड किल्ल्यांबद्दल ही माहिती आजकालच्या या युवा पिढीसमोर आणण्याचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नाही केलात तरी चालेल, पण हा प्रदर्शन नक्की जाऊन बघा. वेळ काढून बघा. डोंबिवलीतले असाल किंवा डोंबिवलीच्या बाहेरचे असाल, तुम्ही इथे आलात तर हा प्रदर्शन नक्की जाऊन बघा. प्रदर्शनाचे ठिकाण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे. सोबत इथेही सुद्धा सांगतो, गावदेवी मंदिर मैदान गावदेवी मंदिरच्या बाजूलाच आहे. रेतीबंदर क्रॉस रोड, देवीचा वाडा, डोंबिवली वेस्ट. तर हा होता आपला छोटासा ब्लॉग. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, इंस्टाग्रामवर सुद्धा रील टाकलेली आहे, ती पण जाऊन बघा. इंस्टाग्राम ID इथे आहे, डिस्प्ले होतो. बाय बाय.